सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते ने जानकारी दी कि नेरी से कुछ ही दूरी पर स्थित मोटेगांव ग्राम पंचायत के ग्राम पंचायत अधिकारी पर कामों में अनियमितता तथा विकास निधि का दुरुपयोग करने का आरोप कुछ गांववासियों ने एक पत्र परिषद लेकर लगाया है और इस संबंध में जांच कर दोषियों पर कार्रवाई करने की मांग की गई है। आम्ही मोटेगाव येथील रहिवासी असून माझे नाव दीपक दुधे आहे आणि माझ्यासोबत बसलेले राष्ट्रपाल गेडाम, अमोल मेश्राम आणि परसराम गजबी हे आम्ही सगळे जण मिळून आहोत। मोटेगाव ग्रामपंचायत येथील बऱ्याच दिवसापासून गैरप्रकार चालू ग्रामपंचायतमध्ये भोंगळ कारभार चालू असून कोणतेही काम नसताना पैशाची उचल करणे, पैशाची अफरातफर करणे असे गंभीर प्रकार चालू असल्याचे दिसून येत आहे। कोणते कोणते प्रकार सुरू आहे असं तुमच्या लक्षात येत आहे? ग्रामपंचायत समोरील थंड पाण्याचे आरो मशीनचे चोरी झालेली आहे। त्याच्या मशीना पूर्ण चोरून नेलेले आहे। बगर निर्लेखन करता कोणती माहिती न देता त्या रात्री आपल्याकडे आहे ना, रात्री 12 वाजताच्या नंतर तिला खोलखाल करून चोरून नेलेले आहे। त्यांना पाहणारा आमच्या जवळ एक व्यक्ती आहे ज्याने हा प्रकार पाहिलेला आहे। याची विचारणा सरपंचाला केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन हे कोण चोरून नेला मला माहित नाही अशा प्रकारे सांगितलं। काल दिनांक 20/8/2025 ला मोटेगाव ग्रामपंचायत आमसभेमध्ये हा ठराव घेतला असताना सरपंचाला जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी आपली म्हणजे भाषा बदलवून या आरोच्या मशिनऱ्या आम्ही पहिल्या दुसऱ्या आरोला नेऊन फिट केले अशा पद्धतीचे उत्तर दिलेले आहे। याच्यावरून हे आरोच्या मशिनऱ्या पूर्ण चोरीस गेल्याचे निष्पन्न होते। सन 2025-26च्या 15व्या वित्त आयोगानुसार जी ग्रामपंचायतला अनुदान मिळतो त्यामध्ये 17,35,000 रुपये हे 15व्या वित्त आयोगाचे आलेले आहेत। त्यामध्ये त्यांनी नाली बांधकाम, लाईट, LED लाईट, काही रोड बांधकाम याच्यामध्ये 8,43,000 रुपयाचे कोणतेही बांधकाम न करता त्या पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे। पुन्हा कोणते आरोप आहेत? ग्रामपंचायतच्या मालकीची जागा बाजारसाठी जे जागा राखीव ठेवलेली आहे आणि तिथं ग्रामपंचायतच्या मालकीचे 2-3 घर आहेत। पहिल्या सुरुवातीला संजय राचलवार यांचा किराणा दुकान होता। त्याच्यानंतर देव ठेकेदार म्हणून आले होते, त्यांनी ते किरायाने घेतलेली होती। आता तिथं काल आम्ही ग्रामसभेला विचारणा केली असता त्यांनी असं सांगितलं की ती जागा चंदू रामटेके यांनी विकत घेतलेली आहे। तशी परस्पर ग्रामपंचायतची जागा अशी विकता येत नाही, परंतु यांनी कशाच्या आधारावर ती जागा विकत दिलेली आहे यांचा आम्हाला जाब हवा आहे। या संदर्भात तुम्ही वरिष्ठाकडे वगैरे काही तक्रार केली होती का? वरिष्ठाकडे तक्रार केलेली नाही। कालच पहिल्यांदा ग्रामसभेमध्ये हा विषय मांडलेला आहे, परंतु त्यांनी टाळाटाळ म्हणजे यांचे उत्तर देण्यास टाळाटाळ केलेली आहे। यानंतर तुम्ही काय करणार आहात? म्हणजे त्यांच्या कुठं तक्रार करणार आहे या संदर्भात? याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतमधून माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी विक्री कशाच्या आधारावर केली यांची माहिती घेऊन यांची तक्रार CO आणि BDO, पालकमंत्री आणि आमदार बंटीभाऊ भागडिया यांच्याकडे देऊ। इस पत्रकार परिषद में राष्ट्रपाल गेडाम, दीपक दुधे, परशुराम गजबे, सुनील घोड़मारे, ज्ञानेश्वर दड़मल, अमोल मेश्राम, कुंभन झोड़े, यशवंत अड़सोड़े, भगवान शेंडे, विलास कोराम आदि के साथ
गांववासी मौजूद थे और इस मौके पर अन्य पत्रकारों के साथ बालू सातपुते भी वहां पर मौजूद थे। और वहीं इस संबंध में आरोप लगाते हुए गांववासियों ने क्या आरोप किया, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। CTV के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।